शिवसेनेसारख्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदं गेल्या 2.5 वर्षात लीलया सांभाळणारे एकनाथ शिंदे राज्याचाच नाही तर देशाच्या राजकीय पटलावर लक्षवेधी ठरले आहेत. धडाक्यानं कामं मार्गी लावणं हा त्यांचा बाणा, तर मितभाषी रुजू स्वभावामुळे ते जनतेतही लोकप्रिय ठरले आहेत. आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी असा थक्क करणारा प्रवास आहे एकनाथ शिंदे यांचा. ठाण्यात 80च्या दशकात आनंद दिघे यांनी शिवसेनेचं वादळ निर्माण केलं होतं. त्यांच्या प्रभावाखाली आलेल्या शेकडो तरुणांपैकी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे दिघे यांचे लाडके झाले. 1984 साली शाखा प्रमुख, पुढे नगरसेवक, ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड, आमदार, शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख, विविध खात्यांचे मंत्री असा त्यांचा झळाळता प्रवास राहिला आहे. नगर विकासासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं सांभाळताना त्यांनी आपल्या पक्षासह सर्वच लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी सढळ हस्ते निधी उपलब्ध करून दिला आणि पक्षात त्यांचं नेतृत्व पुढे आलं. महायुतीला 2019 साली बहुमत मिळालेलं असताना उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका मांडत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यात नाईलाजानं काम करावं लागलं असं सांगत तत्व आणि विचारांची होणारी घुसमट असह्य झाल्यानं एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला 2022 मध्ये रामराम केला. शिवसेनेतले 40 आमदार त्यांच्यासोबत बाहेर पडले आणि पुन्हा भाजपाच्या साथीनं महायुती सरकार आकाराला आलं. त्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्ष अहोरात्र काम केलं. जनतेला कधीही उपलब्ध होणारा, अविरत काम करणारा, आपला वाटणारा नेता अशी शिंदे यांची ओळख जनमानसात दृढ झाली. राज्यात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मोठा विजय मिळवल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि महायुतीतले उपमुख्यमंत्री अशा दोनही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.